हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. चला तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर कालचा टिफिन तुम्हाला दाखवलंच होता पूर्ण मी कसा बनवला वगैरे. त्याच्यानंतर मी आली आज परत काय काय रेसिपी दाखवायची. परत तेच आहेत रेसिपी म्हणजे वाटणाची डाळ आज द्यायची होती आणि छोले जे आपण साधी सिंपल घरामध्येच बनवतो आणि घरगुती जेवण पाहिजे असं टिपिकल एकदम हॉटेलसारखं वगैरे जेवण नको आहे. टिफिनला द्यायचं आहे ना, त्यासाठी आपलं साधीच पद्धतीने मी इतर वेळा पण दाखवलेला आहे की मी कशा पद्धतीने छोले वगैरे बनवते. त्याच पद्धतीने छोले आणि वाटणाची डाळ आज टिफिनला द्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघितलं असं पिवळा भात बनवलेला आहे फोडणीचा, तो आयुषला मी ह्याच्यामध्ये दिला होता, टिफिनमध्ये दिला होता. आणि त्या लोकांसाठी फक्त टिफिनवाल्यांसाठी, दुसऱ्या टिफिनवाल्यांसाठी छोले आणि डाळ वगैरे बनवलेली. टिफिन वगैरे मी देऊन आलेली आहे आणि सगळी घरातली कामं तशीच होती. तर मी आता कपडे वगैरे चेंज करून घेतलेले आहेत आणि सगळ्या कामाला सुरुवात करते. पहिला बेडरूमपासून सुरुवात केलेली आहे. जी चादर वगैरे व्यवस्थित बेडवरची लावायची होती, बेडशीट वगैरे, तर ती मी सगळी क्लीन वगैरे करून घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित मी लावून वगैरे घेतलेली आहे. त्याच्यानंतर ना इथे सेकंड काम असतं ते घरातला झाडू मारायचं. आणि घरातला झाडू मारायला एवढा टाईम लागतो ना मला, म्हणजे कानाकोपरा सगळा साफ करत करत ना जवळजवळ मला 15 मिनटं झाडू मारायला लागतात. तर ते माझं आता काम चाललेलं आहे. ती पण मी सुरुवात बेडरूमपासून केलेली आहे. तर इथे पहिलं सगळं बेडरूम वगैरे आटपल्याच्यानंतर जिकडे तिकडे सगळे कपडे वगैरे होते, हातरुणं वगैरे म्हणजे जी होती ना ती सगळी मी लावून वगैरे घेतलेली आहेत आणि झाडू मारायला सुरुवात केलेली आहे. जोपर्यंत झाडू वगैरे मारत नाही ना तोपर्यंत ना घरामध्ये नुसताच जरी झाडू मारला ना तरी पण सकाळचं इतकं बरं वाटतं ना, जरा घर साफ असल्यासारखं वाटतं. त्यामुळे ना पहिला मी झाडू मारायचं काम करून घेते. आणि अशी पण मी बिझी वगैरे असेल किंवा मला खूप कामाला उशीर वगैरे होत असेल ना तर हे काम ना मनोरसुद्धा करतो. म्हणजे मला असं हे नाही की मीच झाडू वगैरे मारला पाहिजे आहे, तो पण मला ह्या कामामध्ये मदत करतो. तर इथे म्हणजे बरेच वेळा दाखवलेलं पण आहे की तो सगळं बाहेरचं क्लिनिंग वगैरे करत असतो ना, तर ते त्याच पद्धतीने तो मला झाडू वगैरे मारून पण देतो. म्हणजे काय पुढे मी फटाफट लादी वगैरे पुसायचं काम करते. तर इथे आता ना तो पण आलेला आहे आणि तो फ्रेश व्हायला गेलेला आहे ना, त्याच्यामुळे ना म्हणजे आम्ही जेव्हा मी टिफिन आता 2 दिवस झाले टिफिन बाहेर देते ना, तेव्हाच ना एक मोठासा राऊंड मारून येतो. घरात येता येताना आम्हाला 9, 9:15 वाजतात. त्याच्यामुळे ना त्याच्यानंतर मग सगळं फ्रेश वगैरे व्हायचं, देवाची पूजा वगैरे करायची. म्हणून त्याला बोलली की तू पुढची तुझी कामं आटपून घे, तोपर्यंत मी झाडू कटका वगैरे सगळं करून घेते. कटका म्हणजे लादी पुसून घेणे. मी लहानापासून म्हणजे असं झाडू कटका असं बोलत आलेली आणि त्यामुळे माझ्या पटकन तोंडामध्ये ना लादी पुसायचं येत नाही. तर इथे झाडू वगैरे मारून छान पूर्ण घराची लादी वगैरे पुसून घेतलेली आहे. आणि आता त्याच्यानंतर ना मेन काम आहे म्हणजे काय, भांडी घासायची. तुम्हाला मी दाखवते. भांड्यांचा एवढा राडा पडलेला आहे ना, तर मी ते काहीच करणार नाही आहे. कारण की मला ना एकदम डॉट 10 वाजता जायचं होतं ऑर्डरसाठी. म्हणजे हे सगळी कामं झाल्याच्यानंतर मला एकची ऑर्डर होती पण ती कॅन्सल झाली आणि त्यात आई बोलल्या समोरून की प्लीज 10 वाजता तुम्ही याल ना तर बरं होईल. आता मी त्यांना हे रिझन नाही सांगू शकत की नाही मी डबे वगैरे बनवते हे, कारण का मला दोन्ही कामं सांभाळायची आहेत. म्हणून मी ना फक्त घरात झाडू पोछा वगैरे केला, म्हणजे कटका वगैरे मारून घेतलेला आहे आणि फ्रेश होऊन अंघोळ वगैरे करून सगळी भांडी तशीच ठेवली आणि ऑर्डरला गेली. फक्त वॅक्सिंग करायची होती म्हणून मी फटाफट ना 1 तासामध्ये घरी आलेली आहे. ते बघा हे वॅक्सिंगचा माझा डब्बा आहे आणि माझं काम झालेलं आहे. मी घरी जायला आता निघालेली आहे. त्याच्यानंतर ना घरी आल्याच्यानंतर ना आणि हा वॅक्स आहे ना अगदी ना गरमच्या गरम, म्हणजे मी तसंच फक्त वॅक्सिंगचं काम होतं ना त्यामुळे ना वॅक्स झाल्याबरोबर ना डब्बा तसाच पॅक केलेला आहे, म्हणजे वॅक्स सीटर तसाच पॅक केलेला. तर त्यामध्ये वॅक्स आहे ना थोडासा मेल्ट झाला होता, म्हणजे तो एकदम लूज होता आणि तो पडू शकतो. त्याच्यामुळे ना मी असं घरी आल्याच्यानंतर लगेच त्याला ओपन करून ना असंच ठेवलेलं, म्हणजे फॅनवरती वगैरे थोडासा तो थंड झाला ना की व्यवस्थित राहील. त्यामुळे मी झाकण काढून ना असंच ठेवलेलं आहे त्याला आणि माझी बॅग वगैरे पहिला जागेवरती नेऊन ठेवलेली आहे. नेहमीप्रमाणे मी 1 तासामध्ये जाऊन आली, ऑर्डरवरनं जाऊन आली आणि इथे मनोहरची पूजा, म्हणजे तो पण फ्रेश वगैरे होऊन त्यांनी पूजा वगैरे करायला सुरुवात केलेली. त्याची पूजा झालेली आहे. हे सगळं सामान त्याने बघा कसं अजून त्याला क्लीन करायचं आहे. तिथे मी सगळं जिथल्या तिथे वस्तू ठेवायच्या आहेत आणि मी ना राऊंड मारायला गेलेली, म्हणजे टिफिन द्यायला गेलेली तेव्हा ना
फुलं घेतली होती, त्याच्याबरोबर मी आज तर चाफ्याची फुलं घेतली होती आणि घर इथं मस्त दरवळत होतं ना, त्याच्याबरोबरच ना मंदिरात खूप छान वाटत होतं. सगळी चाफ्याची फुलं वगैरे घातलेली ना, मग मला असं मोह झाला की थोडंसं शूट करावं वगैरे. मनोहरला बोलली, "किती सुगंध छान येतोय ना." चाफ्याच्या फुलांचं वगैरे तर होतं की हो, मी सगळी जेवढी फुलं होती तेवढी सगळी चाफ्याची वापरलेली आहेत. आणि तुम्हाला आता दाखवलेलं ना की भांड्यांचा खटारा खचाखच पडलेला आहे आणि 11:30 वाजले होते. मग मला भूक पण लागलेली ना, म्हणून मी ना पहिला नाश्ता करून घेतलेला आहे. आणि ह्या नाश्त्यामध्ये ना चपात्या होत्या, पण ना मी छोले वगैरे न घेता रात्री मी मिसळ बनवलेली ना, ती मिसळ घेतलेली आहे आणि जरासा फोडणीचा भात उरलेला तो घेतलेला आहे. ते बघा इथे डाळ 1 वाटीच फक्त उरलेली आहे. सगळं मी टिफिनमध्ये देऊन टाकलेलं आहे. फक्त तेवढेसे छोले उरलेले आहेत आणि डाळ उरलेली आहे. तर आणि मी मिसळ आणि चपाती घेतलेली आहे. मनोहरने जो फोडणीचा भात मी केला होता ना, तो आयुषच्या डब्यामध्ये देऊन तेवढा उरलेला होता. तो मनोहरने सगळा नाश्ता करून घेतलेला आहे. तर मी आता ना नाश्ता करून घेते, कारण की मला लेट झाला. मनोहरबरोबर नाश्ता करायला बसली नव्हती, कारण की मला पुस्तक वगैरे वाचायचं होतं, म्हणजे स्वामीचरित्र सारामृत वाचायचं होतं. त्याच्यानंतर मी आता नाश्ता करायला बसलेले आहे. सगळं मस्तपैकी नाश्ता वगैरे झालेला आहे. पेटपूजा झालेली आहे. पेट छान भरलेलं असेल ना, म्हणजे पोट मस्त भरलेलं असेल तर काम करायला अजून जोर येतो. म्हणजे आता मी ही सगळी कामं जेवढी भांड्यांचा खटारा वगैरे आहे ना, ते सगळं मी घासून वगैरे घेतलेलं आहे. थोडंसं मी गॅस फक्त वरचेवरच पुसून गेलेली होती, म्हणजे डीप क्लीन केलं नव्हतं किंवा साबण वगैरे लावून ना फोडण्या वगैरे देतो ना, तर सगळं ना गॅसवरती चिटचिट सगळं तेलाचं वगैरे उडालेलं असतं. म्हणजे प्रत्येकांना माहितीच आहे की काय म्हणजे जेवण वगैरे बनवताना काय त्या किचनची हालत होते ती. असं ना माझं एवढं सगळं बनवायचं असेल ना, खरंच माझं ना सिस्टमॅटिक काहीच होत नाही. माझा असा थोडासा पसारा असतोच. मी खूप प्रयत्न करते की सगळं सिस्टमॅटिक करावं म्हणून, कारण का मी खूप यूट्यूब चॅनलला बघते ना, इतकं छान ती लोकं कसं असं सिस्टमॅटिक करतात ना, म्हणजे असं पीठ मळायचं असेल तर फक्त तेवढंच परात घेतात. परत मला असं खरंच येत नाही करता. मी खूप प्रयत्न करते, पण माझी खूप गोंधळ होतो माझा, कारण का मला टिफिन वगैरे द्यायचं असतं. मला इतकी घाई असते आणि म्हणजे सकाळचं टिफिन जेवणाचं बनवा किंवा रात्रीचं कोणाचं तरी एखाद्या वेळेस टिफिन वगैरे आला. हां, म्हणजे आमच्या चौघांचंच असेल आणि नेमकंच काहीतरी बनवायचं असेल तर केव्हा तरी माझं असतं क्लीन वगैरे. पण तुम्ही बोलाल की नेहमी असं मला होतच नाही. म्हणजे सगळ्या थोडासा पसारा असतो, फटाफट फोडण्या द्यायच्या असतात सगळ्या जेवणाला वगैरे, भाज्यांना वगैरे. त्यामुळे ना माझं असं सिस्टमॅटिक एक भांडं असं निघतच नाही. तर इथे थोडंसं असं किचनवरती खूप पसारा वगैरे असतो. तर त्यामुळे ना मी थोडं सकाळ संध्याकाळ साबण वगैरे लावून ना किचन वगैरे माझं छान पुसून वगैरे घेते. त्याच्यानंतर ना मी इथे माझे तांदूळ संपले होते. काल मी ही गोणी तुम्ही बघितलं असेल, जेव्हा घर मी दाखवलं होतं पूर्ण, तेव्हा माझी गोणी ना असे म्हणजे आणून ठेवलेली होती. तर आता फायनली ती मी खोललेली आहे आणि जेवढे आता हे तांदूळ ना मी ह्या डब्यात भरून ठेवलेले आहेत. माझा हा डब्बा आहे 15 किलोचा आणि तांदळाची गोणी आहे 30 किलोची. अर्धे मी तांदूळ भरलेले आहेत आणि अर्धे आहेत ना असे मस्तपैकी छान त्याला बांधून ना त्याला फोल्ड करून ठेवणार, म्हणजे जेणेकरून ना हे असं वरती जे त्याचं हे राहतं ना, एक्स्ट्रा पिशवी राहते ना, ती अशी मी न ठेवता छान अशी पहिला प्लास्टिकच्याच पिशवीने मी बांधून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्याला पूर्ण खालपासून असं त्याला पॅक करणार आहे. म्हणजे हे असं मोठं ते एक्स्ट्रा पिशवी आहे ती दिसणार नाही आणि त्याचा खूप पसारा पण होणार नाही. त्याच्यामुळे ना मी खूप प्रयत्न करते आणि बघा अशा पद्धतीने मी सगळं त्याला पॅक केलेलं आहे. आणि आता ती एका साईडला ना मी बेडरूममध्ये एक जागा आहे माझ्याकडे कोपऱ्यामध्ये, तिकडे मी नेऊन असं ठेवणार. त्याच्यानंतर आता माझा टर्न आलेला आहे म्हणजे ना दुपारच्या जेवणाची. तर इथे दुपारच्या जेवणामध्ये ना ही बघा ही मिसळ होती ना, जी मी नाश्त्याला केली होती, ती खूप सारी माझ्याकडनं ॲक्च्युली मी एक्स्ट्रा मी मिक्स कडधान्य ना एक्स्ट्रा माझे खूप झाले होते. त्यामुळे ना आम्ही रात्री खाऊन परत ना म्हणजे अगदी टोपभर एवढी झाली होती. मला अंदाज आला नाही. एवढं जेवण बनवते पण मला अंदाज अजिबात आला नाही आणि खूप झालं ते. मग मी मनोहरला बोलली की आपण फक्त मी आता भात घालते, बाकी थोडेसे छोले आणि डाळ आहे ते मिताली खाईल आणि आयुष तर टिफिन घेऊन गेलेला आहे आणि तो लेट आला की जेवत नाही. तर आता आपल्याला फक्त आपण मिसळ वगैरे खाऊया आणि भातच बनवते. इथे माझं ना आज दूधच खराब झालं. त्याच्यामुळे ना वेळी चला आता एवढं दूध अर्धा लिटर खराब झालं ना, तर फेकून न देता त्याचं थोडंसं पनीर बनवून ठेवूया. आयुषला त्याची भुर्जी वगैरे बनवून दिली ना, तर तो आवडीने खातो. त्यासाठी ना मी ते दूध आता जे फाटलेलं होतं ना, खराब झालेलं, ते चाळणीमध्ये नितळायला ठेवलं आहे. नंतर मी रुमाला मध्ये बांधून फ्रीजमध्ये ठेवून देईन. आणि आता ना जेवण वगैरे आमचं जेवायचं बाकी आहे अजून. तर मी बोलली तोपर्यंत आता कपड्यांची घडी घालून घेऊया. तर इथे ना मी सकाळी लवकर उठलेली आणि एवढं फटाफट सगळी कामं करत गेली ना, मला खूप थकायला झालं होतं.
तर ना म्हणजे नाही थकायला आणि मेन म्हणजे ना मला झोप पण इतकी येत होती ना, तर मी बोलली पटापट कपड्यांची वगैरे आता घडी घालून घेते आणि मग आराम नंतर मस्त छान असा आराम करणार. आणि मिताली अजून आली नव्हती ना, तर त्याच्यासाठी आम्ही जेवायचं थांबलो होतो. म्हणजे तिची परीक्षा चालू आहे आणि पेपर 2 असल्यामुळे ना तिला थोडासा ना लेट झालेला आहे. म्हणजे ती जवळ ना 2:30 वाजता आलेली आहे आणि मी कपड्यांची घडी घालता घालताच ना ती आलीच घरी. तर मी बोलली बरं झालं टायमात, म्हणजे माझं कपड्यांची घडी वगैरे पण घालून होईल फटाफट. कारण ना कपडे राहिले ना की मग बराच टाईम राहतात. म्हणजे मी झोपून वगैरे उठते तरी पण कपड्यांची घडी काही झालेली नसते. तर मी आले तर मधला टाईम तर उरलेलाच आहे ना, त्यामुळे मी पटकन कपड्यांची घडी वगैरे घालून घेते. तर इथे ना म्हणजे एवढे मी 1 दिवस आड करून कपडे धुते ना, त्याच्यामुळे माझे कपडे खूप असतात. घडी घालायला पण खूप असतात, कपडे सुकत घालायला पण तेवढेच असतात. त्यामुळे ना घडी घालताना म्हणजे कपडे धुवायचं बोलतात ना आपण, हवी तेवढी भांडी घासू शकते, पण मला भांडी लावायला इतका कंटाळा येतो ना, असं वाटतं की भांडी कोणाला, म्हणून मी शक्यतो ना मी ताईलाच भांडी वगैरे लावायला सांगत असते. आणि कपडे पण धुवून झाल्याच्या नंतर ना आयुषकडे नाही तर मितालीकडे ही कामं असतात. पण आता ना दोघं पण नव्हते आणि आल्याच्यानंतर ना आम्ही जेवायला वगैरे बसणार, ती कपडे तिथेच बेडवरती तसेच राहणार. म्हणून विचार केला की मी कपड्यांची घडी पण घालून घेते. आणि समोर ना मनोहर बसलेला होता ना कामाला, त्याने हास्यजत्रा लावलेली होती, तर ते बघत बघत मी बोलली चल इथे बसणारच आहेस ना अशीच, तर मग मी आता कपड्यांची घडी घालून घेते. तर चला आता माझं मस्तपैकी हे कपड्यांची घडी घालायचं वगैरे काम चालूच आहे. त्याच्यानंतर मग मस्त जेवण वगैरे घेणार. हे बघा इथे मिताली आलेलीच आहे आणि आता माझी कपड्यांची घडी घातल्याच्यानंतर मी जेवायला घेणार. चला तर आजचा हा छोटासा नेहमीप्रमाणे छोटासा व्लॉग जो मी बनवलेला आहे आणि तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, तर जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.